जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवर. तर मित्रांनो आज आपल्या बाळाचा कितवा दिवस आहे? तिला 14 दिवस झाले. आज 14 दिवस झालेले आहे. आणि मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की रुपाली तर तिकडे गेली तिच्या आईकडे, मग इकडे कसं काय आली? तर रुपाली आपल्या गावाकडे आणलेली आहे कारण तिचे आई वडील कंपनीत आहे. मग करमत नव्हतं मला. रुपाली कंपनीत होती त्याच्यामुळं काही सोय होत नव्हती तिकडे, म्हणून इकडे आणलेलं आहे. इकडे आपली आई आहे. आज आपल्या बाळाला पाहण्यासाठी काका मावशी येणार आहे. तर बट्ट्या करणं चालू आहे इकडे. इकडे आई बट्ट्या तळी ती बघा. आणि या इकडे मित्रांनो जेवण करायला आमचं जेवण गरम सुरू आहे झालं. बघा. बट्ट्या बघा. ते पण जेवण करीत होते. हे बघा यांचं ताट आहे इथं. ते म्हणले आपण व्हिडिओ हे घेऊ. बघा मित्रांनो, म्हटलं व्हिडिओ घेऊ. तर कोणी कोणी बट्ट्या खाल्ल्या, नक्की बट्ट्या खाल्ल्या. हे आपल्या इकडे घर आहे. इकडे आई आहे. आई बोल दोन शब्द. काय बोलू आता, पाहुणे यायला आता मुलीला बघायला चांगलं झालं आमचं नागर बेस्ट. तर मित्रांनो मुलगी झाली म्हणून आई खूप खुश आहे. तर बघू शकता आई तसं म्हणते. इकडे रुपाली आहे. जेवण करायला या तुम्ही सर्वजण जेवण करायला युट्यूब फॅमिली आहे. आता बाळ कुठे आपलं बाळ बघा. झोपेले बाळ बघा. झोपलेलं आहे. इकडे तुम्हाला नुसतं लांबून दाखवतो तुम्ही. हे बघा मित्रांनो लांबच उघडा गं. इकडे बाळ आहे. आता बाळ उठन उघड तुम्ही. हे बघा इकडे बाळ आहे. हे बाळ झोपलं आपलं आता. हे बघा झोपी गेलं. तर मित्रांनो त्याला झाकून घेतलेलं आहे. मी दाखवलं तर उठून जाईन. इकडे आता आम्ही शेतामध्ये राहतोय. इकडे रुपाली आहे आणि नेमके जेवण करणं चालू आहे. तर आता मित्रांनो, रुपालीला वरण खाता येत नाही तिखट, कारण हा, पिठावरून खायचं. आता रुपालीला 5-6 महिने हेच वरण खाणं आहे असं साधं साधं. तर मित्रांनो आता नाही का आम्ही आमच्या बाळाचं नाव काय ठेवा कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा बघा. त्यांनी सांगितलेलं आहे आता बाळाचं नाव आपल्याला दिवाळी ठेवायचे परदिवशी. तर भारी दिसतं. आईला काय नाव वाटतं का माहित आता. तुम्हाला काय वाटतं? मला आता काही विचार नाही केला. मी आता विचार करते ना सगळ्यात. आई संध्याकाळी विचार करणार आहे मग म्हणे नाही काय नाव. तुम्ही पण सांगा आम्ही काय नाव ठेवतो कमेंट हा करा. या ब्लॉगला पण तिच्या आत्याला विचारून काय नाव खायचं ते तिच्या आत्या सांगून मग नाव ठेवू. आत्या म्हणजे माझी बहीण आणि रुपालीची ननंदबाई आणि इकडे आईची मुलगी. तर मित्रांनो हे बघा इकडे रस्ता आहे. आम्ही शेतामध्ये राहतोय. बरेच जण बाळाला भेटायला आलते. आता आपली हॉटेल पण सुरू होणार आहे लवकरच. तर हॉटेलच्या ओपनिंगला सुद्धा सगळ्यांनी यायचं. आता 5-6 2-3 दिवाळी झाल्यावर आमच्या हॉटेलचे सुद्धा उद्घाटन आहे बघा. तुम्ही सर्वजण या आमच्या उद्घाटनाला आणि सपोर्ट करा मला चांगल्यापैकी. अशा प्रकारे मित्रांनो आता इकडे रुपाली आलेली आहे आणि मी जालन्याला असतो. तर हॉटेलचं काम चालू आहे. आम्ही घनसंगीला राहतोय. जायला जायचंय बघा यांना. आता मला जालन्याला जायचे जेवण करून आणि दिवाळीला परत वापस येणार मी इकडे गावाकडे. तर बघू शकता अशा प्रकारे आमची फॅमिली आहे. वडील शेतामध्ये गेलेले फवारा आणायला कापसारखा. छोटस परिवार आहे आमचा. आम्ही 4 जण आहे मित्रांनो. आता आमच्या इथे पाच लाडूबाई जण झाली, झाला 5वी. कोण? 5वी झाली आता. लाडूबाई आमची लक्ष्मी आली आमच्या घरात. हा. तर मित्रांनो काय बोलणार पण काय बोलू आता? आता आठवायला काय बोलू तर? तर मित्रांनो लवकरच आपले 5-6 महिन्यांना परत पाहिल्यासारखी व्हिडिओ येईल. सध्या तर नाही आहे हॉटेलमुळे काही व्हिडिओ काढणार नाही होणार. तर चला मित्रांनो जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक फॉलो करा आणि शेअर सुद्धा करा. शेअरसुद्धा करा. आईची रुपालीची सुद्धा आपण नंतर उखाण्याची व्हिडिओ घेऊन नंतर 5-6 महिने खूप व्हायरल झाले. तर चला आता टाइम नाही. आता टाईम नाही बाळामुळे, कारण बाळाकडे लक्ष द्यायला लागेल. आता मी चौकून आता काम आले दादा सगळे. आणि या बट्टीवर खायला नक्की. याला तुमच्याकडे काय म्हणतात? रोडग्या म्हणते रोडगे काहीतरी. म्हणते. नाही ते बट्टे गवरतले याला म्हणते ते. हा का? हम्म. बाकड्या म्हणते ना. बापड्या. तर चला मित्रांनो आज तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट फॉलो नक्की करा. आई तू लाईक करा म्हणा. लाईक करा असंच ना. सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हे बघा असं गावाकडचं जीवन आहे. तर चला सर्वांना बाय.